डिअर स्टुडंट, आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी ज्या बेसिक कन्सेप्ट आहे मॅथ आणि सायन्सच्या त्या क्लिअर करण्यासाठी आपण काय केलं, आपण नवीन यूट्यूब चॅनल काय केलं आहे, स्टार्ट केला आहे. फक्त कशासाठी? आपल्या विद्यार्थ्यांचा जो काही स्टडीबद्दल ज्या कन्सेप्ट आहे त्या क्लिअर होण्यासाठी. आता सध्याच तरी आपण बेसिक कन्सेप्ट लिहित आहे, पण त्याच्यामध्ये 5 ते 10 पर्यंत मॅथ आणि सायन्सचे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटल्या जाईल. ओके, तर त्या तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठीच. तर आज एक तुम्हाला सांगत आहे हाऊ एक शिकवता मी तुम्हाला की हाऊ टू फाइंड द स्क्वेअर व्हेन 5 ॲट युनिट प्लेस. यामध्ये मी तुम्हाला काय करत आहे, फक्त 2 गणितच मी तुम्हाला सांगेल कशा काय प्रकारे तुम्ही त्या ज्या वेळेस 5 हा युनिट प्लेस असेल आणि कोणत्याही संख्येचा आपण वर्ग काढू शकतो. तर आज मी तुम्हाला फक्त 2च सांगेल. त्यानंतर त्याच्यामध्ये आणखी बाकी मी त्या याच्यानंतरच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे आणखी त्याच्यामध्ये गणित देईल. तर फक्त आज मी 2 किंवा 3च तुम्हाला क्वेश्चन सांगेल की ज्याच्या युनिट प्लेसवर 5 असेल तर तुम्ही कशा प्रकारे त्याचा स्क्वेअर काढू शकता. तर सपोज आपण पहिलं गणित घेतलं की आपल्याला काढायचा आहे 35चा स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर काढायचा आहे? 35चा स्क्वेअर. तर यामध्ये काहीच नाही करायचं. सर्वात पहिले काय करायचं, सर्वात आधी या 5चा स्क्वेअर करून टाकायचा. काय करायचं? या 5चा स्क्वेअर. तर या 5चा स्क्वेअर किती होते? या 5चा स्क्वेअर होते 25. तर आपण इथं लिहून टाकला 25. ओके, त्यानंतर काय करायचं, दुसरी स्टेप हे झाली. सपोज फर्स्ट स्टेप झाली. आता दुसरी स्टेप काय करायचं, इथं नंबर कोणता आहे? तर इथं नंबर आहे 3. तर तुम्हाला माहित आहे 3 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर किती येते? 4 येते. 4 नंतर जर 4 असता तर किती घेतला असता? कॉन्सिक्युटिव्ह 5 नंबर घेतला असता. जर इथं 6 असता तर इथं किती घेतला असता? 7 घेतला असता. पण सध्या आपल्याकडे किती आहे? सध्या आपल्याकडे आहे 3. तर 3 नंतर येणारा कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर कोणता आहे? ते तुमचा 4. तर दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येते? 12. पहा, पहिले काय केलं आपण, सर्वात पहिले या 5चा स्क्वेअर केला 25. त्यानंतर काय घेतला, हा 3 नंबर घेतला. 3 नंतर कॉन्सिक्युटिव्ह नंबर कोणता आहे? नॅचरल 4 येते. दोघांचा मल्टिप्लाय केला 12. मल्टिप्लाय आला 12. तर 12 हा 25च्या समोर तुम्ही लिहून टाकायचा. तर याचं मिनिंग काय? तर 35चा स्क्वेअर किती? 1 2 2 5. आणखी एक घेऊ आपण. आणखी एक असा घेऊ आपण. तुम्हाला जर म्हणाल की सर आपल्याला थोडा मोठा काढायचा, मी त्यापेक्षा आणखी सांगेल बाकीच्या यानंतर येणाऱ्या व्हिडिओमध्ये. फक्त 2च मी तुम्हाला समजू. सपोज आणखी कोणताही घेतला तुम्ही, चुकी सपोज जर घेतला 85चा स्क्वेअर करायचा. कितीचा आहे? 85चा. आपल्या टॉपिकचं नावच काय? हाऊ टू फाइंड द स्क्वेअर व्हेन 5 ॲट युनिट डिजिट. ज्यावेळेस फक्त हा नियम केव्हा लागेल? ज्यावेळेस युनिट डिजिटवर किती असेल? 5 असेल. ओके, तर सर्वात पहिले काय सांगितलं, पहिली स्टेप काय सांगितली मी तुम्हाला? सर्वात पहिली स्टेप सांगितली तुम्हाला की या 5चा स्क्वेअर करून टाकायचा. सेम पॅटर्न. तर 5चा स्क्वेअर किती? 25 लिहिले मी इथं. ओके, त्यानंतर दुसऱ्या स्टेपला काय सांगितलं, इथं नंबर किती आहे? 8 आहे. 8 नंतरचा कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर किती येते? 9 येते. 9 8 किती झाले? 72. हे 72 तुम्ही इथं लिहून टाकले तर किती आले? 7225. तर हा झाला आपला 85चा स्क्वेअर. हा झाला आपला 35चा स्क्वेअर. बाकी स्क्वेअर सुद्धा मी ते तुम्हाला करून दाखवेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही त्याच्यावर ट्राय करणे आणि पाहणे, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आणखी याच्याबद्दल चांगल्या प्रकारे सांगून देईन. ठीक आहे? ओके, थँक्यू.